Hello friends, welcome to our YouTube channel. Now in today's lecture we are going to learn the applications of the AD currents. Okay, so first of all we'll start with the first application, deadbeat galvanometer or electromagnetic damping. So how it works, see here with the help of a diagram I am explaining here. इथे एक क्रॉस सेक्शन कॉइल दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये एक मुव्हिंग बार मॅग्नेट आहे जो इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही साइडला मूव्ह करू शकतो. एरो डायरेक्शन दाखवलेली आहे. and that is connected with a meter and a coil is wounded on plastic tube. ओके, जो क्रॉस सेक्शनल कॉइल आहे त्याच्यावरती एक प्लास्टिक ट्यूब आहे आणि त्याच्यावरती कॉइल वोंड केलेली आहे. ओके, नाउ व्हेन करंट इज पास्ड थ्रू अ गॅलोनोमीटर the coil oscillates about its mean position before it comes to rest. करंट ज्यावेळेस गॅलोनोमीटर मधून पास होणार आहे, द कॉइल ऑसिलेट्स अबाउट इट्स मीन पोझिशन बिफोर इट कम्स टू रेस्ट. ती जी कॉइल असणार आहे दॅट विल स्टार्ट टू ऑसिलेट. टू ब्रिंग द कॉइल टू रेस्ट इमिडिएटली द कॉइल इज वोंडेड ऑन अ मेटलिक फ्रेम. हे जे ऑसिलेशन होणारी कॉइल आहे, इफ वी वॉन्ट टू रेस्ट इट इमिडिएटली the coil is wound on a metallic frame. Now when the coil oscillates, AD current are set up in the metallic frame. So when this coil is oscillating, AD currents set up in the metallic frame, which opposes the further oscillation of the coil. Due to this AD current, there is oppose in the oscillation of the coil, because we know that AD current always opposes the cause of its production. So oscillation ला अपोज करणार एडी करंट. This in turn enables the coil to attain its equilibrium position almost instantly. त्याच्यामुळे काय होणार आहे, कॉइल जो आहे तो इन्स्टंटली त्याची इक्विलिब्रियम पोझिशनला अटेन करणार आहे. मीन्स इक्विलिब्रियम पोझिशन मीन्स वॉल ॲट रेस्ट और इट विल बी स्टेडी ॲट अ पोझिशन. Since the oscillation of the coil die out instantaneously, the galvanometer is deadbeat galvanometer. ह्या कॉइलचे ऑसिलेशन सडनली स्टॉप होणार आहेत. ड्यू टू दिस एडी करंट ऑसिलेशन सडनली स्टॉप्स, म्हणूनच ह्या गॅल्व्हनोमीटरला डेड बीट गॅल्व्हनोमीटर म्हणतात, म्हणजे अचानकच पूर्णपणे स्टॉप. सो डेड बीट गॅल्व्हनोमीटर. ओके, नाउ द सेकंड ऍप्लिकेशन इज द इंडक्शन फर्नेस. इंडक्शन फर्नेस I have shown here. In an induction furnace, high temperature is produced by generating AD current. So furnace मध्ये आपण AD current develop करायचा आहे. Due to this current, high temperature is developed. The material to be melted is placed in a varying magnetic field of high frequency. फर्नेसचा यूज काय आहे की आपल्याला काहीतरी मेटल जो आहे तो किंवा जो मटेरियल आहे तो मेल्ट करायचा आहे. सो तो जो मेल्ट करायचा मटेरियल आहे तो आपण मॅग्नेटिक फील्ड, जो चेंज होणारा मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये तो जो मटेरियल आहे तो ठेवायचा आहे. अँड दॅट मॅग्नेटिक फील्ड हॅव्हिंग हाय फ्रिक्वेन्सी. हेन्स अ स्ट्रॉंग एडी करंट इज डेव्हलप्ड इनसाइड द मेटल. तर फर्नेसचा जो मेटल आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉंग एडी करंट डेव्हलप होणार आहे. ड्यू टू दॅट देअर इज अ हिटिंग इफेक्ट ऑफ करंट अँड द मेटल मेल्ट्स. ओके, ड्यू टू दिस करंट heating effect will developed in the metal and the material which is placed inside it is melted. The third application, it is induction motor. See here right hand side I have shown the motor. मोटर मध्ये स्क्वेरल केज रोटर आहे, त्यानंतर रोटर वाइंडिंग्स आहेत, स्टेटर कॉइल्स आहेत. ओके, आणि त्याच्या खाली जो दाखवलेला आहे तो इंटरनल पोर्शन त्या याचा कॉइलचा दाखवलेला आहे. AD currents are produced in a metallic cylinder called rotor when it is placed in a rotating magnetic field. तो जो रोटर वाइंडिंग केलेला होता, when it is placed in a rotating magnetic field, AD currents are developed in rotor. Okay, so इथे AD current रोटर मध्ये डेव्हलप होणार आहे. The AD current initially tries to decrease the relative motion between cylinder and the rotating magnetic field. हा डेव्हलप झालेला एडी करंट काय करतो, इट ऑलवेज अपोज. ओके, सो इट इज डिक्रीजिंग द मोशन बिटवीन सिलेंडर अँड द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. सिलेंडर म्हणजे जो रोटर आहे जो रोटेट होतो तो, आणि मॅग्नेटिक फील्डच्या मधला जो मोशन आहे तो डिक्रीज करण्याचा ट्राय करणार आहे हा एडी करंट.
As the magnetic field continues to rotate, the metallic cylinder is set into rotation. Induction motor are used in fans. मॅग्नेटिक फील्ड कंटिन्यू होणार आहे रोटेशनसाठी अँड मेटॅलिक सिलेंडर सेटअप होतो इनटू रोटेशनल इंडक्शन मोटर आर युज्ड इन फॅन्स आणि ह्याच्यामुळेच हा मेटॅलिक सिलेंडर जो आहे तो रोटेशनल इंडक्शन मोटर्स मध्ये ॲज अ फॅन यूज केला जातो. नेक्स्ट ऍप्लिकेशन इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेक्स. These brakes are used majorly in the trains to suddenly stop the train. So see how it is used. A metallic drum is coupled to the wheel of a train. ट्रेनचा जो व्हील आहे तिथं हा कपल केला म्हणजे तिथं अटॅच केलेला असतो मेटॅलिक ड्रम. द ड्रम रोटेट्स अलॉंग विथ द ट्रेन व्हील when the train is in the motion. When the brake is applied, a strong magnetic field is developed. And hence एडी currents are produced in the drum. मॅग्नेटिक फील्ड मुळे इथं एडी करंट जो आहे तो त्या ड्रम मध्ये डेव्हलप होणार आहे जो व्हील सोबत अटॅच केलेला होता. अँड वी नो दॅट एडी करंट अपोजेस द मोशन, हेन्स दिस अपोजेस द मोशन ऑफ द ड्रम, हेन्स द ट्रेन कम्स टू रेस्ट. आणि ह्या एडी करंटच्या अपोजमुळे ट्रेन जो आहे तो स्टॉप होणार आहे. नेक्स्ट ऍप्लिकेशन इट इज स्पीडोमीटर. स्पीडोमीटर हे आपल्या व्हेकलमध्ये आपण बघतो की विच रिप्रेझेंट्स द स्पीड ऑफ द व्हेकल. हाऊ इट वर्क्स सी. इन अ स्पीडोमीटर अ मॅग्नेट रोटेट्स अकॉर्डिंग टू द स्पीड ऑफ द व्हेकल. तो मॅग्नेट इथं दाखवलेल्या डायग्राम मध्ये नॉर्थ पोल साऊथ पोल, इट इज रोटेटिंग अकॉर्डिंग टू द स्पीड ऑफ द व्हेकल. आपल्या व्हेकलची जी स्पीड असेल त्याच्या अकॉर्डिंग हे रोटेट होईल. द मॅग्नेट रोटेट्स इनसाइड द अल्युमिनियम सिलेंडर. तिथं पण एक ड्रम आहे अल्युमिनियम सिलेंडर, त्याच्यामध्ये हा मॅग्नेट आहे जो हा रोटेट होणार आहे, विच इज हेल्ड इन पोझिशन विथ द हेल्प ऑफ हेअर स्प्रिंग. हेअर स्प्रिंग बघा ह्या डायग्राम मध्ये सेंटरला लावलेली स्प्रिंग आहे दोन ड्रमच्या मध्ये. सो इथं आहे एडी करंट्स आर प्रोड्युस्ड इन द ड्रम ड्यू टू द रोटेशन ऑफ द मॅग्नेट अँड इट अपोजेस द मोशन ऑफ द रोटेटिंग मॅग्नेट. ह्या ड्रमच्या मोशनमुळे एडी करंट्स डेव्हलप होणार आहेत आणि हे अपोज करणार आहेत रोटेटिंग मॅग्नेटच्या मोशनला. हेन्स व्हॉट विल हॅपन, द ड्रम इन टर्न एक्सपिरियन्सेस अ टॉर्क अँड गेट्स डिफ्लेक्टेड थ्रू अ सर्टन अँगल डिपेंडिंग ऑन द स्पीड ऑफ द व्हेकल. हेन्स वी आर गेटिंग देअर अ रीडिंग ऑन द स्पीडोमीटर. ओके, एक पर्टिक्युलर अँगललाच तो फक्त रोटेट होतो आणि तो अँगल म्हणजे आपल्याला जे पॉइंटर स्पीडोमीटर मधला पॉइंट आउट करतो स्पीड, तो आपल्याला इथं दिसणार आहे. A pointer attached to the drum moves over a calibrated scale which indicated the speed of the vehicle. म्हणजे रिडिंग्स आपल्याला त्या स्पीडोमीटर वरती घेता येतात. Now the last application is electric power meters. The shiny metal disc in the electric power meter, analog टाइपचे जे सध्याचे मीटर आले ज्याच्यामध्ये डायरेक्ट रिडिंग्स घेता येतात इलेक्ट्रिसिटी बिलसाठी, तिथं जे आहे ते शायनी मेटल डिस्क जे सबस्टिट्यूट केलेली असते. द शायनी मेटल डिस्क इन द इलेक्ट्रिक पॉवर मीटर रोटेट्स ड्यू टू एडी करंट अँड हिअर एडी करंट इज रोटेटिंग दिस डिस्क. Electric currents are induced in the disc by magnetic field produced by sinusoidally varying current in a coil. Sinusoidal means साइन वेव्स असतात करंटच्या. सो फर्स्ट हाफ सायकल पॉझिटिव्ह, सेकंड हाफ सायकल निगेटिव्ह. सो ड्यू टू दिस वॅरिंग करंट देअर इज एडी करंट or electric current induced in the disc by magnetic field. Now you can observe this rotating shiny disc in the power meter of your houses. If you are having digital or this analog type of electric power meter, then you can observe this shiny disc which is rotating inside the power meter. So these are the applications which we are observing in day-to-day life of the eddy current. Hope you understand all this functioning. I am explained with the help of this diagram. So hope you understand all these diagrams and concepts. If you have any doubt, then comment here. I will try to solve it.
Share our videos and subscribe our channel.